विद्यार्थी टीम अगदी आपण पाहताय पेन तालुक्यातील संघ अमरापूर विभागातील संघ आणि दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील अगदी शिरडोनच्या जवळचं गाव चिंचवड। मास्टर आवाज ऐकूया अमित जिभोपी यांचा। हॅलो, धन्यवाद शेखर पाटील साहेब। निश्चितच घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चिंचवड विपक्ष जोहे या दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय आपल्यालाच। प्रेक्षकांची मांदियाळी तसेच आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहुण्यांची सुद्धा मांदियाळी आज इथे आपल्याला पाहायला मिळते भरपूर प्रमाणात। तर निश्चितच पुढचा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, सूरज मात्र बरसून पडलाय, गोलंदाज असेल सार्थक वर आणि पहिला षटकार खेचतोय आपल्या संघासाठी 6 धावा। आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतंय। आजचा हा तिसरा दिवस मेगा फायनलचा दिवस असेल। आज मोठे मोठे वलाढ्य संघ इथे आपण खेळताना पाहिले। तसाच आज हा दुसरा फेरीतील पहिला सामना ते सुद्धा पुन्हा एकदा अग्रोजर लाईन खेळण्याचा प्रयत्न होता सूरज मात्रे याचा आणि प्रयत्न पूर्णपणे फसलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते, गोलंदाज सार्थक आपण बघितलं पहिला चेंडू निर्धाव काढला, तदनंतर मात्र सूरज मात्रे याने काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेखा पार 6 धावांसाठी नेला आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो म्हणजे सार्थक हा गोलंदाज। निर्धाव चेंडूची सांगता होतीये, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। पुन्हा एकदा चेंडू उडवलाय लेग साइडच्या दिशेने, चेंडू वन बाउन्स गरगलत जातोय, सीमारेखा पार येतोय सूरज मात्रे ब्रँडेड चौकार। कधी वरचढ ठरतोय सूरज तर कधी वरचढ ठरतोय सार्थक। फुलटॉस पेसर चेंडू आहे, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येईल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यात सूरज मात्रे आणि रोशन या 2 फलंदाजांनी आणि धावसंख्या जातीय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा धावफलकावर। चिंचवड संघ पहिल्या सामन्यात आपण बघितलं फक्त 30 धावा केल्या होत्या, त्या 31 धावा सुद्धा वडवली संघाला करू दिल्या नाहीयेत। पहिला षटक आता मात्र दुसऱ्या सामन्यातील आपण बघतोय जोहे संघ सुद्धा तितकाच ताकदवान संघ आहे। आता इथे मात्र काय घडलं जात आहे, कभी तेरी तो कभी मेरी, इथे मात्र यश लागली जाते आणि लेगच्या दरम्यान इथे मात्र कॅच टिपली जाते आणि माघारी परतावं लागेल ते म्हणजेच सूरज मात्रे या फलंदाजाला ताकदवान संघ आहे। आता इथे मात्र काय घडलं तर पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समतीनंतर सूरज मात्रे बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण बघतोय अक्षय घरत मैदानात दाखल होतोय आणि आता मात्र रोशन हा घातक फलंदाज स्ट्राइक एंडला आपण बघतोय कशा पद्धतीने फलंदाजी करणार चिंचवड जोहे संघ, तेवढाच ताकदीचा संघ आपण बघतोय। शिरडोन संघाला पराभूत करून जोहे संघाने दुसऱ्या फेरीत येथे मात्र प्रवेश मिळवलाय। पुन्हा एकदा क्रॉसर लाईन खेळण्याचा प्रयत्न होता रोशनचा प्रयत्न फसलाय। निर्धाव चुंडी सांगता येत आहे, षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज सिद्धेश मुकल। पहिला चेंडू तर निर्धाव फेकतोय रोशनसाठी, रोशनला मात्र मागच्या मॅच मध्ये सुद्धा फ्लॉप झाला होता, या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल कारण सूरज मात्र बाद झालाय। आता आपटलेला चेंडू आहे, शॉर्ट पिच चा चेंडू आहे, चेंडू जाईल
पाहिलं क्षेत्राच्या डोक्यावरून सीमा रेखा पार षटकार. बॉल आहे. अठरा धावा धावपलकावर रोशन मात्रे पहिला षटकार खेचतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बाजार चेंडू आहे. वा जबरदस्त काय कॅच टेकले. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव असेल राज मोकल. असं वाटलं तर चेंडू जाईल सीमा रेखा पार, परंतु तिथे झेल टिपली आहे का मॅच टिपली आहे इथे मात्र समजावं लागेल. पुन्हा एकदा शॉट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी म्हणेन, कारण भले काही असेल परंतु जर संघ पुढे आला तर नक्कीच पारितोषिक सुद्धा मिळेल. काय जबरदस्त कॅच. असं हे कधी कधीच पाहायला मिळतं, कारण चेंडू जवळजवळ डोक्याच्या खूपच वरून होता. हात वर केला आणि हातात चेंडू बसला. काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं राज मोकल याच्या माध्यमातून. आणि ही फिल्डिंग जर आपण पाहिलं तर भारतीय संघाचा युवराज सिंग, अगदी त्यानंतर मोहम्मद कैफ असतील, सुरेश रैना असतील, त्यानंतर सर जडेजा असतील, यांची फिल्डिंग आपण त्या डिपार्टमेंट मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहिली आहे. अगदी थर्ड मॅन पॉइंट आणि त्या दिशेने खेळताना असं क्षेत्ररक्षण करणं, कारण चेंडू इतका वेगाने निघतो आणि त्याला अडवणं आणि हातामध्ये पडल्यानंतर त्याला लगेच आपल्या बाजूने आवरून धरणं आणि त्यानंतर काय विकेट. जबरदस्त जबरदस्त कॅच इथे मात्र पाहायला मिळाले. आणि इथे मात्र पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला होता. आता मात्र कॅच चेंडू उंच हवेत गेलाय, परंतु वन बाउन्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्राच्या हातात जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपलकावर 20 धावा धावपलकावर लागतायत. चिंचवण संघ रोशन बाद झाला, एक घातक फलंदाज आणि तेवढीच घातक कॅच त्याची मात्र पकडली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय गरंगलत. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानलं जात आहे. धावसंख्या 21 धावा धावपलकावर. गोलंदाज आपण दुसरा बघतोय सिद्धेश मोकळ, हा गोलंदाज वापरला जातोय. अद्यापर्यंत 21 धावा धावपलकावर. अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आहे दोन्ही संघाकडून. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो आहे ऑफसाईडच्या दिशेने. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. पाण्याची पूर्तता करायची, मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचंय आयोजक. तर 2 षटकांचा खेळ संपला. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर 22 धावा लागतायत. 11च्या सरासरीने इथून मात्र चिंचवण संघ वाटचाल करतोय आणि 3 षटकांचा हा सामना असेल. या 3 षटकात कितपत धावा शेवटचा षटक असेल, या शेवटच्या षटकात कितपर्यंत धावा गोळा करतील तो म्हणजेच चिंचवण संघ. अद्यापर्यंत 22 धावा धावपलकावर लागल्यात. कॅच ऑफ द टुर्नामेंट तिथे मात्र पाहायला मिळाली, कारण अजूनपर्यंत आपण पाहिलं कालच्या आणि परवाच्या दिवसात अशी कॅच अजून कोणी पकडली नव्हती. जबरदस्त कॅच तिथे मात्र राज मोकल या क्षेत्ररक्षकाने पकडली आणि इथे मात्र पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला होता. तो म्हणजेच रोशन गरग या घातक फलंदाजाला बाद केला होता. मी तर म्हणेन ती गोलंदाजाची विकेट नव्हती, ती क्षेत्ररक्षकाची विकेट होती, कारण कॅचच तशी लाजवाब पकडली होती राज यांनी. तर तर ह्या पुढील सामना असेल सांगोर्ली संघ आणि आंबिवली संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समावेशन कक्षामध्ये यायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपला लगेच नाणेफेक होईल. तर सांगोर्ली संघाचा कर्णधार आणि आंबिवली संघाचा कर्णधार लगेचच आपण समावेशन कक्षामध्ये यायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावर लागतायत आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज पळस मोकळ. ते मात्र दिशा दाखवली जाते, तिथे पुन्हा एकदा राज मोकल तैनात आहेत आणि 1च धाव तिथे मात्र मिळेल. 23 धावा
धावफलकावर आपण बघतोय. आजचा हा शेवटचा दिवस या टुर्नामेंट मधील आपण बघतोय. दोन्ही संघ जोहे आणि चिंचवण मातबर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू लॉंगॉनच्या रिझनमध्ये खेळल्यानंतर एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ह्या एका धावेने संत गतीने हे क्रिकेट पुढे वाटचाल करतोय आणि धावसंख्या आपण बघतोय 24 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजून उर्वरित बाकी असेल या सत्रातील. तर ह्या 4 चेंडूमध्ये कितपत धावा गोला करणार चिंचवण संघ. निश्चितच 30 ते 35च्या घरात जाण्याचा त्यांचा मानस असेल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. 1 बाउल क्षेत्रक्षेत्राच्या आतामध्ये जातोय. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न असेल परंतु एकेरी दुहेरीवर जास्त भर दिली जाते चिंचवण संघाकडून. या एकेरी धावेनी धावसंख्या जाते 25 धावा धावफलकावर. मोठे फटके मारावे लागतील. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये चिंचवण संघ किती धावांपर्यंत मजल मारणार. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. प्रहार करावा लागेल. शॉर्ट पिच पद्धत चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप मोठे फटके मारावे लागतील. अवांतर चेंडूने धावसंख्या जाईल 26 धावा. चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. भरपूर प्रेक्षक आज आपण ते बघतोय. आजचा शेवटचा दिवस या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे मात्र धावचीच्या रूपात क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतोय. चला बघा. 2 धावा पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आपण. एका बाजूला आंबिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला सांगुर्ली संघ. अगदी करण घनसोलकरचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर मात्र गावदेवी क्रिकेट संघ सांगुर्ली असे 2 संघ मात्र खेळताना पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. चला सांगुर्ली टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. आंबिवली संघ उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये चेंडू करणार आहोत. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक फसतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. 31 धावेंपर्यंत मजल मारले. मागच्या सामन्यात बघितलं आपण 24 चेंडूवर त्यांनी 31 धावा करू दिल्या नव्हत्या चिंचवण संघाने. तर निश्चितच सन्मानजनक आव्हानाकडे वाटचाल ते मात्र केली आहे ती म्हणजेच चिंचवण संघाने. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगतो ते कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज पलाशेच्या माध्यमातून आणि 31 धावा धावफलकावर आहेत. 32 धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच जोहे संघाला या सामन्यात जर विजय प्राप्त करायचा असेल. तर अंबिवली संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालाय. तर मी सांगोली संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की त्यांनी लगेचच समावेशन कक्षामध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक आहे त्यानं नाणेफेक केली जाईल तर लगेचच त्यांनी समावेशन कक्षामध्ये यायचं आहे. सांगोली संघाचा कर्णधार विनंती करतोय. आधीच विलंब झालाय. आज भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत तर त्या अनुषंगाने आपण लगेचच यायचं आहे. तर पहिलं सत्र संपलंय. या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 31 धावा. 32 धावाचं टार्गेट आहे आणि ह्या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे यंग कॉमेंटेटर गुलशन पाटील यांना. चला पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच पाणी द्या.
अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मागचा मॅचचा उत्तर अगदी उदाहरण घेतलं तर चिंचवड संघाने टोटल 31 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि विजय संपादित मिळवलं होतं. परंतु दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच रंगतदार मॅच असणार आहे, कारण की दोन्ही संघ पाहिले तर एक एक मॅच जिंकून पुढे आल्या. सेकंड राऊंड मध्ये अगदी पाहायला गेलं तर विनर वर्सेस विनर ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि इथून करायचे आहेत आता अगदी पाहायला गेलं तर चिंचवड संघाला टोटल 32 धावा डिफेंड. का इथून 32 धावा डिफेंड केल्या जातील का? मागच्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर 31 धावा डिफेंड झाल्यात, परंतु आता इथून तसं घडलं जाईल का? संघ पाहिलं तर इथून वेगळा अगदी पाहायला गेलं तर जो हे संघ इथून तुम्हाला पाहायला मिळेल. तो चलिए फिर से एक बार दाखिल होते मैदान के अंदर. आने वाले 18 गेंद और जीत के लिए हाथ से 32 रनों की आवश्यकता है जो ही टीम को. प्रथम गेंदबाजी के ऊपर यहाँ पर पहली भागदौड़ संभालते हुए इस बार की पहली गेंद फाइनल क्षेत्र में बॉल जाएगी. दो फील्डर दौड़ रहे बॉल के पीछे पर बॉल यहाँ पर क्लियर करेगी फाइनल रीजन और यहाँ से पहला चौवा बटोरते हुए इस बार की लीजिए पहले गेंद में यहाँ पर बल्लेबाज ने आगाज किया है और पहली गेंद को सीधे फाइनल रीजन में खेला है. 4 रन और 4 के साथ यहाँ से खाता ओपन किया है. फुल टॉस गेंद थी ऑफ साइड के रीजन में यहाँ से पुश किया है गेंद को. 1 रन और लीजिए यहाँ पर की है गलती और गलती की राहुल ने और बॉल जाएगी सीधे लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. मिस फील्ड के कारण से आएगी बाउंड्री और 4 रन. आपने यह पहली मैच देखी होगी. कमाल की फील्डिंग कमाल की एफर्ट रही थी चिंचवड टीम की, पर यहाँ से गलती हुआ. ऑन साइड के दिशा में जरूर खेला है. फील्डर वहां पर तैनात है. सिंगल यहाँ से प्राप्त किया जाएगा और सिंगल के साथ टोटली बढ़ता स्कोर जोई टीम का आप देख सकते हैं 9 रनों के ऊपर जा पहुंची है अब तक. टोटली देखा जाए तो 3 गेंद यहाँ से हो गए समाप्त. आखिरी 3 गेंद यहाँ से बचेंगे. क्या गेंदबाज प्रथम यहाँ से विकेट ले पाएंगे अपने टीम के लिए? विकेट लेना बहुत ही इंपॉर्टेंट है. लीजिए सामने गेंद डाली थी और भेज दिया. फील्डर नहीं है तैनात. ऑन साइड यहाँ पर क्लियर किया और गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर. नंबर आएंगे फिर से यहाँ पर 4 और लगता हुआ बहुत ही मास्टर पिछली मैच में अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग जरूर की थी चिंचवड टीम ने, पर यहाँ पर सिचुएशन थोड़ी सी अलग है. मैच और टीम भी यहाँ से अलग देखने को जरूर मिले. चलिए नेक्स्ट मैच सांगोली टीम के कप्तान और अंबिवली टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करना है. ये लीजिए सर्कल का यहाँ से फायदा उठाते और लीजिए फिर से एक बार गेंद जाएगी और खराब गेंदबाजी यहाँ से किया. प्रथम बोपी ने और टोटली यहाँ पर फिर से एक बार 4 रन बटोरे बल्लेबाजों ने. ये लीजिए सर्कल का यहाँ से फायदा उठाती है. बल्लेबाजी 17 रन अब तक देखा जाए तो 5 गेंद का यहाँ पर खेल हो गया समाप्त. आखिर की 1 गेंद यहाँ पर शेष हो गया. क्या 1 गेंद के ऊपर प्रथम बोपी कमबैक कर पाएंगे? लीजिए यहाँ से कमबैक किया. डॉट गेंद आखिरी बॉल पे यहाँ पर निकालने में सक्षम रहे. हालांकि शुरुआती गेंदबाजी जब यहाँ से अच्छी रहती है प्रथम बोपी किया. टोटली देखा जाएगा तो पहली ओवर के समाप्ति के बाद प्रथम बोपी ने टोटल रन खर्च किया 17 रन. खराब शुरुआत अपने टीम के लिए यहाँ से प्रथम बोपी ने करके दी है. एक मिसफील्ड के कारण से एक चौवा जरूर आया था. टोटली इस ओवर में देखा जाए तो 4 चौवे ताबड़तोड़ लगा है प्रथम बोपी के गेंदबाजी के ऊपर. देखा जाएगा तो बड़ा प्रहार और यहाँ से
पूरी तरीके से समीकरण मैदान के अंदर चेंज होते हुए नजर आएगी। आने वाले 12 गेंद और यहाँ से जीतने के लिए जरूरी है जो है टीम को। चला दोन्ही टीमचे कॅप्टन, सांगोली टीमचा कॅप्टन आणि आंबिवली टीमचा कॅप्टन या लगेचच टॉस साठी ही इनिंग पूर्ण व्हायच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे, लगेचच टॉस साठी संपर्क साधा। यस, आने वाले 12 गेंदों के ऊपर 15 रनों की आवश्यकता है जो ही टीम को। गेंदबाज रोशन लीजिए यहाँ पर लेग बी फोर की अपील और लीजिए अंपायर ने उंगली की है आकाश की ओर और पहला 12 गेंदों के ऊपर बल्लेबाज को 15 यहाँ रनों की से किया है आवश्यकता है मैदान जो के ही बाहर टीम को। चलता और गेंदबाज रोशन। बल्लेबाज यहाँ पर आउट हो गया। सार्थक मार लीजिए यहाँ आप देख सकते हैं पहली गेंद के ऊपर संकट में जरूर पहली ओवर में डाली थी प्रथम बोपी ने पूरी तरीके से चिंचवन टीम को, पर यहाँ से कमबैक किया है गेंदबाज रोशन गरत ने। अच्छी गेंदबाजी पहली गेंद पर यहाँ पर विकेट की सफलता यहाँ पर प्राप्त किया। नेक्स्ट बल्लेबाज सिद्धेश मोकल मैदान के अंदर तीसरे क्रमांक के अंदर दाखिल हुए हैं। लीजिए यहाँ से अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन नजर आ रहा है करते हुए गेंदबाज रोशन गरत, जिन्होंने पहली गेंद पे विकेट प्राप्त की थी और दूसरा गेंद यहाँ से डॉट निकालता हुआ। इसी गेंदबाजी की चिंचवन टीम को जरूरत है और वो गेंदबाजी अब तक करते नजर आ रहे हैं रोशन गरत। लीजिए यहाँ पर गुडलैंड स्पॉट पर ये बॉल डाली थी, थोड़ी सी बाउंस बॉल ने ली थी और यहाँ पर बल्लेबाज को गेंद समझ नहीं आई है और यहाँ से डॉट बॉल आता हुआ। जिस तरीके से जो ही टीम के बल्लेबाजों ने शुरुआत की थी लगी थी जैसे कि 2 ओवर में यह मैच फिनिश कर सकते हैं, पर यहाँ से पलटवार गेंदबाज रोशन गरत ने की है। 3 गेंद यहाँ पर डॉट निकालने में सक्षम रहे हैं। आने वाले 9 गेंदों के ऊपर 15 रनों की जरूरत है जो ही टीम को कि यहाँ से 15 रनों का लक्ष्य पूर्ण कर पाएंगे। स्लॉट में गेंद और लीजिए गेंद जारी है प्लॉट में, लॉन्ग ऑन क्षेत्र के बाहर गेंद जारी है और रोशन गरत के अगेंस्ट लगाया इस बार छक्का। यहाँ से 15 पिछले मैच में भी देखिए 9 गेंदों के ऊपर 9 रन डिफेंस किए थे, पर ये मैच में वैसा हो पाएगा क्या? यहाँ पर रोशन गरत के अगेंस्ट छक्का आता हुआ, जिन्होंने शुरुआत अच्छी की थी पर यहाँ से खराब गेंदबाजी। फ्लिक किया ऑन साइड के रीजन में, फील्डर वहां पर तैनात है और गलती नहीं करेंगे। अच्छी फील्ड वहां पर जरूर हुए हैं। थ्रो थोड़ा सा खराब यहाँ पर देखने को मिला। 2 के साथ टीम जो है जा पहुंचेगी 1 विकेट के नुकसान के ऊपर। 25 रन लॉस ऑफ 1 विकेट टीम जो है यहाँ से 1-1 रन बचानी होगी चिंचवन टीम को। जब यहाँ से 1-1 रन बचाते हैं तो आखिरी अंतिम ओवर तक ये मैच जा सकती है और कमबैक करना चिंचवन टीम भी अच्छी तरीके से जानती है। यहाँ पर मारने का प्रयास, बैट की लीजिंग गेज और लीजिए इस मैच में और एक ट्विस्ट आता हुआ और बल्लेबाज यहाँ से आउट हो गए और सिद्धेश मोकल, जिन्होंने एक छक्का रोशन गरत के अगेंस्ट जड़ा था। चलिए आइए सांगुरली टीम आप टॉस करने के लिए और आंबिवली टीम के दोनों कप्तान को मैं गुजारिश करना चाहूंगा टॉस बॉक्स में आइए और टॉस कीजिए। नेक्स्ट मैच अपने को देखने को जरूर मिलेगी। यहाँ से मैच पूरी तरीके से रुक बदलता हुआ। आने वाले 6 गेंदों के ऊपर जीत के लिए 7 रनों की जरूरत है और पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे गेंदबाज सूरज मात्रे के यहाँ से अपने टीम को फिर से एक बार विजय संपादित कर सकते हैं क्या?
हालांकि मैच थोड़ी सी संकट में जरूर है। चिंचवड टीम पर प्रेशर दोनों ही टीम के ऊपर होगा। टॉस यहाँ पर निश्चित तौर पे और सांगुरली टीम ने टॉस जीता है। नेक्स्ट मैच अपने को जरूर देखने को मिलेगा। आने वाले 6 गेंदों के ऊपर 7 रनों की जरूरत और गोल गेंदबाज आप देख सकते हैं सूरज मात्रे स्ट्राइक इन पर न्यू बैटर। ये लीजिए गेंद यहाँ पर बेच दिया है, बाउंड्री लाइन के बाहर आगाज किया था और यहाँ से नंबर आएंगे 6 और 6 के साथ जो है टीम जा पहुंची है 31 रनों के ऊपर। ये लीजिए गेंद यहाँ पर बेच दिया है, बाउंड्री लाइन के बाहर आगाज किया। 5 गेंदों के ऊपर जरूरत है 1 रनों की। इतिहास देखा जाएगा टेनिस बॉल क्रिकेट का तो 6 गेंदों के ऊपर 36 रन बनते हुए नजर आया, पर 6 गेंदों के ऊपर 1 रन भी बनते नहीं नजर आया। हॅलो, इस बार प्रशांतजी भोईर यांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचं आहे। यहाँ से लीजिए डॉट गेंद आती हुई है, थोड़ा सा प्रेशर। गेंदबाज सूरज मात्रे भी दबाव बनाना चाहते हैं बल्लेबाज के ऊपर। जब पहली गेंद के ऊपर छक्का नहीं आता तो यहाँ से मैच का रुख कुछ और नजर आता। लीजिए फिर से एक बार यहां से विनिंग शॉट आता हुआ और गेंद को भेज दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर और 6 के साथ यहां से मैच जीत गया है जो है टीम। और देखिए लीजिए फिर से एक बार यहाँ से विनिंग शॉट आता हुआ और गेंद को भेज दिया है 32 लॉन्ग रनों ऑन का टारगेट था और टारगेट यहाँ से पूरा किया है। और हार्ड लक चिंचवड टीम